माझ्या पाया पडण्याआधी तुझं लोडणं सांभाळ माझ्या पायात अडकवलेलं. अच्छा, म्हणजे हे सगळं तुझं कारस्थान दिसतंय. हे बघ, तू वेळ पांघरू नकोस. तुला काय वाटलं याला माझ्या गळ्यात मारल्याने मी तुला माझ्या घरात घेईन म्हणून? अरे संबंध काय तुझा माझा? काय संबंध तुझा माझा? तू का माझ्या जीवावर उठलेस? तू मला आपल्या त्या तात्पुरत्या लग्नाची आठवण करून देऊ नकोस. तशी माझी बरीच लग्न झाली रात्रीपुरती. क्या बोलताय? अच्छा अच्छा, याचं काय करायचं म्हणतोय? याला टाक कुठल्या तरी अनाथ आश्रमात. आणि एक लक्षात ठेव, या पुढे जर याला माझ्याकडे पाठवलंस ना तर हा जिवंत परत येणार नाही. छे छे छे, काल जे काय घडलं त्यानं तू माझी अगदी सगळी अब्रू धुळीला मिळवली. अहो डॅडी, मी तुम्हाला आता किती वेळा समजावून सांगू की ते मूल त्या टॅक्सीवाल्याचंच होतं आहे आणि यापुढेही राहणार आहे. डॅडी, तुम्ही माझ्यावर संशय का घेता हेच मला समजत नाही. अरे बाबा, पण ज्या अर्थतेने त्या पोरानं तुला हाक मारली, ज्या आवेगानं तुला तिथून बिलगला, तेव्हा मला क्षणभर असं वाटलं की ते माझंच मूल आहे. कमाल करता तुम्ही डॅडी. माझं अजून लग्न व्हायचंय. आता कालच नाही का होता तुटलं. मग तुम्ही असे घरात काय घुसताय? अहो तुम्ही घरात काय घुसताय? कानाखाली आवाज काढीन. आम्हाला विचारणारा तुरे कोण? आमच्या नातवाच्या घरात यायला आम्हाला बंदी? सलाईन देतो तो तुला. एक्सक्यूज मी माफ करा, पण मी आपल्याला ओळखलं नाहीये. अरे डिकरा, तू आम्हाला ओळखलं नाही पण आम्ही तुला ओळखलं ना. हो की नाही ग गीता? पुरुषा किती म्हातारा झालाय रे. जाडा पण झालाय तोडाचा. पुरुषा कोण? कमाल करताय. तुमचंच नाव पुरुषोत्तम नाही का? मी पुरुषा. पण एक मिनिट, पण तुम्हाला माझं नाव कसं कळलं? आंबरेट कुठला? अरे तू आम्हाला विसरला असेल पण आम्ही तुला विसरलेलो नाहीये. डॉक्टर उकेडवे. यस सर. वकील उकेडवे. यस माय लॉर्ड. त्यांना आपली ओळख करून द्या. मी उकिडवे म्हणजे माझा आडनाव उकिडवे. मी MBBS कम LLB आहे. मी यांचा डॉक्टर कम वकील आहे आणि हे माझे पेशंट कम क्लायंट आहेत. सर मार्तंडराव नागतोडे. आणि मी यांची तरुण पत्नी सीता. टलून परवा त्यांचा बर्थडे साजरा केला. 7 मेणबत्त्या लावल्या होत्या. टक्क्या जागी केकला आग लागली. आणि मी यांची नानी बायडी गीता. नमस्कार. आपल्याला भेटून मला खूप आनंद झाला, पण अजून ओळख नीटची पटली नाही. हॅलो, चिंपाजी बोलतो. कोण? माधवी? आणि तुम्ही सगळे रॉंग नंबर. अरे दीपक, ह्याला तो ओळखलं नाही. कोण आहे ते? अरे कसा ओळखेल? आम्ही आफ्रिकेला गेलो तेव्हा चड्डीत फुटाच होता. पुरुषा, आम्हाला पोरं बाळ नाहीत रे, म्हणून यांनी ठरवलं तुला मुलाचे संपत्ती तुझ्या मुलाच्या नावे करून टाकू. संपत्ती याच्या मुलाच्या नावे करणार आहात? पण क्वेश्चन क्रमांक 1, तुझ्या मुलाचं लग्न झालंय का? नाही मी मेलो. साहेब फक्त 8च दिवस जगणार. 8 दिवसात लग्न होईल पण मूल कसं होणार? चला आपण जाऊया रेसकोर्सवर आणि कुठल्या तरी बंटी नावाच्या घोड्यावर सगळी इस्टेट लावून टाकू. नावाचं घोड्याचं नाव नाहीये काही, माझ्या मुलाचंच नाव बंटी आहे. व्हॉट नॉनसेन्स. अरे तुझं अजून लग्न झालेलं नाही, मुलगा कुठून आला? डॅडी आय एम एक्सट्रीमली सॉरी, पण मी तुमच्याशी खोटं बोललो. हवं तर तुम्ही मला घोड्याच्या पायी द्या, पण माझ्यावर विश्वास ठेवा. अहो माझं लग्न झालंय आणि मला 5 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. आधी मृत्यूपत्रावर साहेब डॉक्टर साहेब, तुम्ही आणखी काही काळजी जिवंत ठेवा. तुम्हाला सांगतो तोपर्यंत माझ्या गावाला जाऊन माझ्या बायकोला मुलाला घेऊन ते आलेच. ही माझी बायको आणि हा माझा मुलगा. अरे मगाशी म्हणालास तो टॅक्सीवाल्याचा मुलगा आहे म्हणून, आणि आता तुझा कसा झाला? डॅडी तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, मी तुम्हाला सगळं सविस्तर नंतर सांगेन. डोंट वरी. काका आय एम सॉरी, आय मीन आजोबा, त्या मृत्यूपत्रावर सही करताय ना?
तू तयार झालास म्हणजे आम्ही विश्वास ठेवायचा का तुझ्यावर? तेज म्हणते मी तेज. आधी तेला विचार तेला. टेला काय विचारताय? ते मुक टेला बोलता येत नाही. अरे आता कसा मुक्का असलं म्हणून काय झालं? मानेने सांगाल की नाही? हा, सांगेल ना, मानेने सांगेल. सांगा, किंवा सांग. नाही पोरी सांग, हा तुझा नवरा आहे का? ही खोटा बोलते. लहान मुलं कधी खोटा बोलत नाही. बंटी सांग, हे तुझे वडील आहेत का? बरं, सांग. आहे की नाही? नाही. काय का तुला बायको बनण्यासाठी याने तुला किती पैसे दिले? किती पैसे दिले? हा? अगं थांब. मी तुम्हाला सांगतो ही खोटं बोलते. पण मी तुम्हाला सांगतो ही असं काय वागते मला माहित नाही. पण आमचं लग्न झालं या गोष्टीचा पुरावा माझ्याकडे आहे. काय रे काय पुरावा? लवकर पुरावा घेऊन येणं त्याला गाडावा. त्या गावच्या देवळातला पुजारी, कारण तो एकमेव आमच्या लग्नाचा साक्षीदार आहे. अहो त्यांनीच आमचं लग्न लावलंय. पण प्लीज म्हणजे तुम्हाला निदान एवढ्या कारणासाठी तरी माझ्यावर त्या गावी यायला लागेल. थांब मुली, थांब. जाऊ नको, जरा थांब. तू खोटं बोलतोयस की हा खरं बोलतोय हे मला पडताळून पाहिलंच का? काका साहेब, मला कल्पना आहे तुम्हाला यातना होत असतील, पण आपल्या सर्वांना गावी जावंच लागेल. आता काय करणार? आली या बोगाशी Right. साधारण कशाला? जयम 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 देवी माते शारदे नमो नमः नमो नमः नमो चला भेटले एकदाच. आई वा 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 पुजारीजी, तुम्ही अगदी देवासारखे भेटलात बघा. तुम्ही कोण? तुला कोण पाहिजे? नाही म्हणजे मला देवळातल्या पुजाऱ्याला भेटायचं होतं. मीच तो पुजारी पण तुम्ही तर पुजारी होता ना. होता. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी व्हायचे दिवस आता संपलेत. आजकाल वाल्मिकीलाच वाल्या कोळी बनावं लागतंय. अरे पण तू कशाला मरायला आला इथं? नाही मरायला आलो मी साहेब मला तुमची साक्ष हवी होती. साक्ष खरी का खोटी? नाही खरीच. म्हणजे बघा 6 वर्षापूर्वी एका राधा नावाच्या मुक्या मुलीशी या देवळात तुम्ही माझं लग्न लावून दिलं होतं, त्याची साक्ष. कुणासमोर द्यायची साक्ष? माझ्या काकांसमोर. नाही म्हणजे तसे ते म्हातारेच आहेत, जवळजवळ मरायलाच ते म्हणा ना. अच्छा, खरं सांग, किती लाखाचा धनी होणार आहेस तू? त्याशी तुम्हाला काय करायचंय? कोण आहे रे तिकडं? चला उचला याचा मडा आणि घेऊन चला अड्ड्यावरती. माझं ऐकून नका तुम्ही. साहेब पण मी साहेब त्याच्याशिवाय तोंड नाही उघडायचा. हा काहीही होणार नाही, तू घाबरू नकोस. हे बघ, आतापर्यंत एकटी होतीस, पण आता आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. पण तू जर माझी सून असशील ना, तर माझ्या नातवाची शपथ आहे, खरं सांग. तुझं दीपकची 6 वर्षापूर्वी लग्न झालंय का? काय म्हणालास बेटा? काय म्हणालास? पुन्हा एकदा बोल. आजोबा बोल बेटा बोल. ते खाली बसलेले आजी आजोबा कोण आहेत? बघ बेटा, तू पण फसलास ना. अरे तो जाड भिंगाचा चष्मा घातलेला खाली आहे ना, तो तुझा अजय अंकल. आणि ती म्हातारीशी बाई आहे ना, ती माधवी आंटी. खरं? ये! जा तू पण जा, सर्व आपलीच माणसं आहेत. जा. अजय अंकल, आंटी, मी तुम्हाला ओळखलं. अय्या, कष्ट काय ओळखलं ते या आम्हाला इथं पाठवलंय. चला आमच्या बरोबर आताच्या आता. बहुतेक अजित न होणार. माझा दगड कुठे? अरे पोरा, हीच का तुझी समधी माणसं?
अरे छेरडे, तुला माझी साक्ष पाहिजे नाही का? अरे देतो ना देतो, तुला पाहिजे तशी साक्ष मी देतो. पण आमचं थोबाड उचकटायची आम्हाला काही किंमत देशील का नाही? किती? आणि असं बघ, याला तू लाखाने पैसे मोजणार, मग त्यातली निम्मी रक्कम आमचीच की. अरे भीती वाटते रे. अशा थोबाडा काय बघत उभं राहिला एकमेकाची? म्हातारा म्हातारी ध्यानात ठेवा, माझ्या संग दगा फटका करायचा विचार केला तर मंडी मुरगाळून ठेवीन मी एकेकाची. ठीक आहे ठीक आहे. अजून मोठ्याने रड. Shut up. चला, कुठे जाऊया? मी 3 महिन्याच्या आत आत्ताच्या आता रोकड रक्कम हजर करा. 1 2 अरे आता हातगाईवर कट्ट्याला येतो. काय? आम्ही काय पैशाचे? काय म्हणतोय? ते म्हणतायत पैसे काय आम्ही खिशात घेऊन फिरतो काय? आहेत कुठे पैसे? तोंडाला वाच येतोय. बँकेत दे ना बँकेत, दे ना पैसे दे ना. अरे काय द्या ना? तिकरा याच्या पैसे स्वीश बँकेत आहे. चालतो काय? चालतो. कळलंय मला समजा. हॅलो, हार्ट अटॅक येईल तुला. अरे ये पोरं, हे बघ, मी तुला फक्त 12 तासाची मुदत देतोय. 12 तासाच्या आत मी म्हणतोय ती रक्कम हित आणून हजर कर, नाही तर समधी थिरडी मारून टाकील मी इथल्या इथं. चल निघ. 12 तासापतूर वाट बघतोय मी तुझी. आणि तू इथं येई पतूर काय धमाल झालं काय? तुझं काय मृत्यूपत्र अधिकारायचं का चेक करतो थांब आधी. बस काय दमाय काय? कशाला मारा करायचं मग? सकाळी उठल्या 2 लसणाच्या पाकळ्या खेळा, त्यामुळे काय होतं? रक्त शुद्ध, मग मन शुद्ध होतं. आणि मन नको का? सफदर, हाताची घडी तोंडावर बोट. चल ग. 1 2 या वकिलाला ढकललात आणि तुम्हाला 302च्या अंदर 8 टाकला ना तर नावाचा विषय नाही. हे काय? हा किती बरं वाटतं? हे सांगचं ती काढल्यावर किती हलकं वाटतं? कोणी जागचे हवालदार अरेस्ट करा ना. फॉलो मी. का वाचवलंस तू मला? मी काय केलं तुझ्यासाठी, पट्टीसाठी? जन्मभर तुम्हाला मरण यातनाच देत आलो आणि तुम्हाला वाचवतेस? नाही राधा, अगं माणूस म्हणून जगायला मी लायक नाहीये. तुम्हाला मरू द्यायला हवं होतंस. आबा, तुम्ही मला हवे आहात. मी एकदाच खोटं बोललो. तुम्ही माझे बाबा नाही. हे बघ, त्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला असेल ना. मी जन्मभर खोटं बोलत आलो, पण आता अगदी खरं सांगतो. तुम्ही दोघे मला हवे आहात. मला पैसा नको, दौलत नको, तुम्हीच माझी खरी दौलत आहात.
दीपक, या क्षणासाठीच आम्हाला हे सगळं नाटक करावं लागलं. आता तरी तुला कळलं ना या दोघांचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. वहिनी, नाही माझं काय म्हणणं होतं अरे माहितीये का? बस बस बस, आता बंद कर, नाटक नाटक बंद कर, संपलं. चल. आपलं विक्स काढा बघू. अँड बाय द वे बोथ ऑफ यू कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि बरं का दीपक, तुला सगळी एस्टेट देण्याचं या सगळ्यांनी नाटक केलं असलं ना तरी ते नाटक मी करणार नाही. म्हणजे मी माझी सगळी एस्टेट माझ्या या लाडक्या नातवाला देणार आहे. सगळे पैसे मला कशाला देणार आजोबा? मग काय करू? तुम्ही असं करा, तुमचे सगळे पैसे सगळ्यांना सारखे वाटून द्या. सगळ्यांना सारखे वाटून देऊ? हा, कशाला? कारण मला हे सगळे सारखे